सायली व अक्षयच्या लग्नाला 1 महिना झाला होता. तरीही सायली अक्षयसोबत एक अंतर ठेवूनच वागत होती. पण अक्षय मात्र खूपच समजूतदार होता. तो सायलीला खुश ठेवण्यासाठी नेहमी प्रयत्न करायचा. पण तरी देखील सायली त्याच्याशी औपचारिक बोलायची, वागायची. घरातील इतरांशी मात्र ती चांगली वागायची. सर्वांचे सर्व काही करायची. घरी आलेल्या पाहुण्यांशी प्रेमाने बोलायची. घरची जबाबदारी पण व्यवस्थित पार पाडायची. आजही सर्व कामे आवरून ती तिच्या रूममध्ये गेली आणि मोबाईलवर गाणी ऐकू लागली. तेव्हा ते गाणे ऐकून भूतकाळातील आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. खरं तर भूतकाळातून ती बाहेर पडलेलीच नव्हती. म्हणूनच तर ती अक्षयसोबत तुटक वागायची. बेडवर पडून ती भूतकाळात हरवून जाते. दिसायला आधीपासूनच सुंदर असणारी सायली तारुण्याच्या उंबरठ्यावर आल्यावर अजूनच सुंदर दिसू लागली होती. एके दिवशी घराजवळच्याच मैत्रिणीच्या लग्नात ती गेली होती. तेव्हा लग्न कार्यक्रमात तिची राहुलशी धडक होते. तो तिला पडण्यापासून वाचवतो. तेव्हा ती रागातच वर मान करून त्याला ओरडणार होती. पण वर मान करून त्याला पाहते तर पहिल्याच भेटीत त्याच्या प्रेमात पडते. राहुल तिला विचारतो की तू ठीक आहेस ना? मन गोंधळलेल्या अवस्थेत ती तेथून काहीच न बोलता निघून जाते. लग्नविधीमध्ये सामील होते. पण लक्ष काही तिचे लागत नाही. सारखा सारखा त्याचाच चेहरा डोळ्यासमोर येत असतो. मैत्रिणीचे लग्न होते आणि ती घरी येते. मात्र त्याचे विचार काही मनातून जात नाहीत. असेच काही महिने जातात. सायलीची आई तिला सांगत असते की उद्या तुला पाहण्यासाठी पाहुणे येणार आहेत. तर छान तयार हो. ही साडी काढून ठेवली आहे. आईचे हे बोलणे ऐकून सायली नाराज झाली. आईला काय कसं सांगावं हेच तिला कळेना. सायलीची बहीणसुद्धा तिला उद्यासाठी काही ना काही सुचवत होती. तिच्याशी पाहुण्यांबद्दल काही ना काही बोलत होती. आईची तर नुसती गडबडच चालू होती. पण सायलीचे लक्ष मात्र या कशातच नसते. ती अजूनही त्याचाच विचार करत असते. अजून आपणच त्या मुलाशी बोललेले नाही आणि घरी तरी आपण काय सांगणार? या विचाराने ती गप्पच राहिली. मनावर ओझे ठेवून ती दुसऱ्या दिवशी ती साडी नेसून तयार झाली. पाहुणे आले. सायली नाराजीनेच खाली मान घालून पाहुण्यांसाठी चहा नाश्ता घेऊन गेली होती. तेव्हा त्या मुलाची आई बोलली, हा आमचा मुलगा राहुल आहे. राहुल नाव ऐकताच तिने वर मान करून पाहिले तर तोच मुलगा असतो ज्याच्यावर ती प्रेम करत असते. त्याला पाहून ती मनातून खूप खुश असते. पण चेहऱ्यावर तसं काही दाखवत नाही. जेव्हा त्यांना बोलण्यासाठी एका साईडला जाण्यास सांगितले जाते तेव्हा राहुल सांगू लागतो की मला माहिती आहे तुझे माझ्यावर किती प्रेम आहे. मी त्याच दिवशी तुझ्या डोळ्यातील भाव वाचले होते. मला सुद्धा तू खूप आवडतेस. म्हणूनच तर तुझ्याच बहिणीच्या आणि मैत्रिणीच्या मदतीने हा योग जुळवून आणला आहे. आणि कोणाला काहीच कळलं नाही. हे ऐकून सायली लाजते. काहीच बोलत नाही. नंतर सर्वांची पसंती होते आणि राहुल व सायलीचे लग्न होते. सायली खूप जास्त खुश असते. कारण ज्याच्यावर तिचे मनापासून प्रेम असते त्याच्यासोबतच तिचे लग्न होते. सासू सासरे सुद्धा खूप चांगले असतात. सायलीला ते अगदी मुलीप्रमाणे वागवतात. सायली आपल्या संसारात सुखाने नांदत होती. जीवापाड प्रेम ते एकमेकांवर करत होते. त्यांना एक मुलगी होते आणि राहुल व सायलीचे नातेसंबंध तर अजूनच घट्ट झाले. राहुल नेहमीच सायलीची काळजी घ्यायचा. लेकीवर सुद्धा त्याचा खूप जीव होता.
एके दिवशी राहुलचा ऑफिसमधून दुपारच्या वेळेस फोन आला की संध्याकाळी तुम्ही दोघी तयार होऊन बसा. मी ऑफिसवरून आलो की आपण मस्त बाहेर फिरायला जाऊ. बरेच दिवस झालं लेकीला घेऊन कुठे गेलोच नाही. त्यावर सायली बोलते, ठीक आहे, आम्ही तयार होऊ. आणि संध्याकाळी सायली व तिची लेक तयार होऊन राहुलची वाट पाहत असतात. पण बराच वेळ झाला तरी राहुल काही अजून आलेला नसतो. शेवटी लेक कंटाळून झोपी जाते. सायली मात्र अजूनही वाट पाहतच असते. आई वडील सुद्धा जागेच असतात. आता त्यांना सर्वांनाच काळजी वाटत असते. आणि काही वेळाने एका अनोळखी नंबरवरून फोन येतो की राहुलचा अपघात झाला आहे, त्याला दवाखान्यात दाखल केला आहे. हे ऐकून त्यांना धक्काच बसतो. आई वडील सायली पटकन दवाखान्यात पोहोचतात. पण ते जाण्यापूर्वीच राहुलने या जगाचा निरोप घेतलेला असतो. त्याला अशा अवस्थेत पाहून सायली तर कोसळूनच खाली पडते. राहुल आपल्याला सोडून गेला आहे यावर ती विश्वासच ठेवण्यास तयार नसते. आई वडिलांना सुद्धा राहुलचे असे अचानक जाणे असह्य करत असते. पण सून व नातीकडे पाहून ते स्वतःला सावरून सायलीला शांत करत असतात. ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं तोच असा कसा काय आपल्याला सोडून गेला? नियतीने हा आपल्यासोबत असा का खेळ खेळला? लेक जेव्हा विचारेल तिचे बाबा कुठे आहेत तर मी काय उत्तर देणार? राहुल शिवाय आता मी कशी जगू? असे अनेक प्रश्न तिच्या मनात काहूर माजवत होते. राहुल शिवाय जगण्याची कल्पनाच तिला सहन होत नव्हती. राहुल जाऊन बरेच दिवस आता झाले होते. पण अजूनही सायली त्या दुःखातून बाहेर पडलेलीच नव्हती. तिची अवस्था सासू सासऱ्यांना पाहवत नव्हती. राहुलचे आई वडील खूप चांगले असतात. ते नेहमीच सायलीला मुलगीचा दर्जा देत असतात आणि आजही ते तिच्या पुढच्या आयुष्याबद्दल विचार करत होते. एकटीने ती तिचे पुढचे जीवन कसे व्यतीत करणार आहे? आपल्यानंतर तिच्याकडे कोण पाहणार? आपल्या नातीला बापाचे प्रेम कसे मिळणार? या सर्व गोष्टींचा विचार करून त्यांनी एक निर्णय घेतला. सायली दुसरं लग्न करण्यासाठी त्यांनी सायलीला तयार केलं. सायलीने या सर्वांसाठी साफ नकार दिला. कारण दुसरे लग्न केले तर आपल्या मुलीला बापाचे खरंच प्रेम मिळेल का? याचा विचार करून सायली आपल्या मतावर ठाम होती. पण सासू सासऱ्यांच्या हट्टासाठी इच्छा नसतानाही ती दुसऱ्या लग्नासाठी तयार झाली. अक्षयचे स्थळ पाहिले. त्याचे देखील पहिले लग्न झाले होते व तो सायलीला तिच्या मुलीसहित स्वीकारण्यास तयार होता. पुढच्या काहीच दिवसात अगदी साध्या पद्धतीने अक्षय व सायलीचे लग्न झाले. सायलीच्या सासू सासऱ्यांनी सायलीचे कन्यादान करून दिले. सायली व तिची लेक अक्षयच्या घरी आल्या. अक्षय अगदी पहिल्या दिवसापासूनच सायली व तिच्या लेकीसोबत प्रेमाने आपुलकीने वागत होता. सायलीशी तो वेगवेगळी कारणे काढून बोलण्याचा प्रयत्न करत असायचा. तिला काही प्रश्न विचारायचा जेणेकरून तिचे मन हलके होईल, ती व्यक्त होईल. पण सायली मात्र अक्षयसोबत औपचारिक वागायची. तिने अक्षयला आपल्या जवळ देखील येऊ दिलं नाही. तरी पण अक्षयने यावर कोणताही आक्षेप घेतला नाही. तर सायलीला पूर्ण वेळ देण्याचे त्याने ठरवले. सायली अक्षयच्या घरातील सर्वांशी चांगली बोलायची. घरातील जबाबदाऱ्या देखील ती पार पाडायची. हे सर्व अक्षय पाहत असे. हळूहळू सायलीची लेकही तेथे रुळली होती. अक्षय तिच्यावर एका बापाप्रमाणेच प्रेम करायचा, तिचे लाड करायचा, तिच्याशी आपुलकीने सर्वच वागायचे. हे सायलीच्या लक्षात आलं होतं.
एके दिवशी लेक आजारी पडली तेव्हा रात्रभर जागून तिची काळजी अक्षयने घेतली होती. याचे सायलीला थोडे नवलच वाटले होते. ज्या गोष्टीची काळजी सायलीला वाटत होती ती आता संपली होती. कारण लेकीने व अक्षयने देखील एकमेकांना आपलेसे करून घेतले होते. लेकीला आता अक्षयचा लळा लागला होता. तिने अक्षयचा बाबा म्हणून स्वीकार केला होता. सर्व काही अगदी ठीक चालू होतं. पण सायलीच राहुलला विसरण्यास तयार नव्हती. तिच्या मनातील त्याची जागा ती दुसऱ्या कोणाला तरी देण्यास तिचे मन तयार होत नव्हते. पण एके दिवशी ती विचार करू लागली की या सर्वात अक्षयचा काय दोष? तो माणूस म्हणून खरंच खूप चांगला आहे. आपल्या लेकीला त्याने किती कमी वेळात आपलेसे करून घेतले आहे. तिच्या आयुष्यातील बापाची पोकळी भरून काढली आहे. आजपर्यंत मी इतके तुटक वागून देखील कधी कोणत्या गोष्टीची तक्रारसुद्धा त्याने कधी केली नाही. कधी कोणत्या गोष्टीसाठी जबरदस्ती केली नाही. आणि आपण असे त्याच्याशी वागणे बरोबर नाही हे सायलीच्या लक्षात आलं. पण अक्षयसोबत कसं बोलायचं, काय सांगायचं, सुरुवात कुठून करायची हेच तिला कळत नव्हतं. पण एके दिवशी ती ठरवते की आज संध्याकाळी अक्षय घरी आल्यानंतर आपण त्याच्याशी बोलायचे. आणि ती त्या संध्याकाळी त्याची वाट पाहत असते. रोज अक्षय 7 वाजता घरी येत असतो. पण आज 8 वाजले तरी अक्षय घरी आलेला नसतो. म्हणून सायलीला आता काळजी वाटू लागलेली असते. तिचे मन अस्वस्थ झालेले असते. ती सतत घड्याळाकडे पाहत असते. तिचे मन कशातच आता लागत नाही. मनात वाईट विचार येऊ लागतात. आणि भूतकाळातील त्या कटू आठवणी अनुभव जाग्या होतात. त्यामुळे तर सायली अजूनच भयभीत होते. त्यानंतर काही वेळाने दरवाजाची बेल वाजते आणि सायली मग धावतच जाऊन दरवाजा उघडते व समोर अक्षयला पाहून पटकन त्याला मिठी मारते आणि बोलते की इतका वेळ होणार होता तर एक फोन तरी करायचा. मला किती काळजी वाटत होती. सायली खूप घाबरत घाबरत बोलत होती. अक्षय तिला शांत करत सोफ्यावर बसण्यास सांगतो व बोलतो की आज ऑफिसमध्ये थोडं जास्त काम असल्याने येण्यास वेळ झाला आहे. पण तू काय इतकी घाबरली आहेस? तेव्हा सायली आपलं मन मोकळं करते. तिला जे काही वाटत असतं व भूतकाळातील घडलेली घटना सांगू लागते. तेव्हा अक्षय तिच्या जवळ जातो व तिला सांगतो असे काहीही होणार नाही. आणि मग त्यांच्या बराच वेळ गप्पा रंगतात. जणू काही ते आज पहिल्यांदाच भेटले आहेत. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.